वर्ष 1802, ठिकाण हडपसरचं मैदान. समोर उभी आहे 40,000ची फौज, शिंदे आणि पेशव्यांची एकत्र, आणि त्यांना आव्हान देते होळकरांची फक्त 15,000ची फौज. साधं गणित आहे, एकाला 3 जण मारतील. मात्र दहशत दिसतीये ती होळकरांमध्ये नाही, शिंदे आणि पेशव्यांच्या फौजेत. कारण नेतृत्व करायला यशवंतराव पुढे येतात. यशवंतरावांच्या घोड्याची लगाम मोकळी आहे, कारण दोन्ही हातात तलवारी आहेत. सैन्याला आदेश दिल्यानंतर यशवंतराव स्वतः त्या 40,000 सैनिकांच्या घोळक्यात घुसतात. सपासप तलवारी खपाखप भारे चालतात. शिंदे आणि पेशव्यांच्या सैन्याची दानादान उडते. नुकताच राज्याभिषेक करून आलेल्या यशवंतरावांना रक्ताभिषेक होतो. असं रणतांडव माजतं की पुण्याच्या शनिवार वाड्याला तडे जातात, शिंदे ताणले जातात आणि यशवंतराव विजयी म्हणून समोर येतात. मात्र हेच यशवंतराव होळकर एक महाराजा होते की पुणे लुटणारा लुटारू. साध्या सुभेदारकीचा हक्क ज्याला नव्हता तो चक्रवर्ती सम्राट कसा झाला? नेपोलियन बोनापार्ट सोबत यशवंतरावांची तुलना जगभरातले इतिहासकार का करतात? विस्थापित उभारी घेत असताना यशवंतरावांचा इतिहास त्यांच्यासाठी का महत्वाचा आहे? आणि शेवटी फुले आणि आंबेडकरांनी आपल्या मुलांची नावं यशवंतरावांच्या कर्तृत्वाला आठवून दिली होती का? याचा सविस्तर उलगडा करूयात. नमस्कार, मी हर्षद शेजाळ. तुम्ही पाहताय बेल भंडार. यशवंतरावांच्या आयुष्याचे 3 महत्वाचे टप्पे मानले जातात. पहिल्या टप्प्यात ते उपद्रवी ठरले होते, दुसरा टप्पा बंडखोरीचा, आणि तिसऱ्या टप्प्यात ते राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट ठरले. गांधीजींचे एक वाक्य, आधी ते तुमच्यावरती हसतील, यानंतर ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि शेवटी तुमचा स्वीकार करतील. यशवंतरावांच्या बाबतीत असाच इतिहास घडला. 1795ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा मृत्यू होतो. याच्या 2 वर्षानंतर सुभेदार तुकोजीराव होळकरांचाही मृत्यू होतो. मात्र तुकोजीरावांच्या मृत्यूपूर्वी अनेक कट कारस्थानं शिजत होती. दौलतराव शिंदेंना, जे महादजी शिंदेंचे पुतणे होते, त्यांना होळकरशाही गिळायची होती. या षडयंत्रात त्यांच्या हाती लागलेला सगळ्यात कच्चा धागा होता काशीराव होळकरांचा. तुकोजीराव होळकरांना 2 पत्नी होत्या. पहिल्या पत्नीला 2 मुलं, पहिला काशीराव, दुसरा मल्हारराव. सुभेदार मल्हाररावांशी या मल्हाररावांचा संबंध नाही, हे 2 वेगळी पात्र आहेत, हे आधी लक्षात घ्या. काशीरावचं वर्णन प्रचंड सोपं आहे. बाहुबली पिक्चर बघितला असेल तुम्ही. या पिक्चरमध्ये बाहुबलीचा चुलता आणि भल्लाल देवचा जो वडील असतो तसाच काहीसा काशीराव. अय्याश, नेबळट, दुबळा आणि कारस्थानी या काशीरावांचे दुसरे बंधू असतात मल्हारराव. मल्हारराव धडधाकट असतात, प्रचंड पराक्रमी असतात. त्यांना वाटत असतं की मल्हाररावांच्या जन्मानंतर तुकोजीरावांना सुभेदारकी मिळाली, शिवाय काशीराव नेबळट आहे, अय्याश आहे, त्याच्या हातात सुभेदारकी देण्यापेक्षा त्यांना मिळालेली सुभेदारकी काय वाईट. आता तुकोजीरावांच्या दुसऱ्या पत्नीला 2 मुलं, विठोजी आणि यशवंतराव होळकर. यशवंतराव होळकर हे द्वितीय पत्नीचे द्वितीय चिरंजीव. त्यांचा आणि सिंहासनाचा दूरवर कुठेच संबंध नव्हता. विठोजी आणि यशवंतराव हे दोघेही मल्हाररावांच्या पाठीशी ठाम उभे असतात. एके दिवशी काय घडतं की तुकोजीरावांच्या मृत्यूपूर्वी होळकरांचं संपूर्ण कुटुंब हे पुण्यात असतं. या वेळेला सिंहासनावरून काशीराव आणि मल्हारराव यांच्यात खटका उडतो आणि मल्हारराव त्यांची छावणी सोडून निघून जातात. त्यांच्या पाठोपाठ विठोजी आणि यशवंतराव त्यांच्या मातेसह आणि कुटुंब कबिल्यासह, म्हणजे आपापल्या पत्नींसोबत, त्यांच्या मागे निघून येतात. तुकोजीरावांचा मृत्यू होतो 17 सप्टेंबर 1797ला. बापाची चिता विजायच्या आत त्याच राखेवरती कट कारस्थान शिजायला लागतं. दौलतराव शिंदे हे काशीरावला हाताशी धरतात आणि 25 ऑक्टोबर 1797च्या काळ रात्री मल्हाररावांच्या छावणीवरती हल्ला होतो. तलवारी, भाले, धनुष्यबाण चालवले जातात आणि मल्हारराव एकटे लढता लढता मृत पावतात. विठोजी आणि यशवंतराव कसेबसे कैदेतून सुटतात. मात्र त्यांची गर्भवती पत्नी आणि त्यांची आई कैद होते.
यशवंतरावांच्या मांडीवरती वीतभर भळभळणारी जखम असते, सदरा फाटलेला असतो, हात रक्ताने माखलेले असतात, चेहऱ्यावरची राजसुरती निघून गेलेली असते आणि डोक्यावर विचाराचे असंख्य घण पडत असतात की आईचं काय होईल, आपल्या गर्भवती पत्नीचं काय होईल. ही आयडियल सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये कोणीही पुरुष विचार करेल की आपलं अस्तित्व संपलं. जो पुरुष स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकत नाही, आपल्या आईचं संरक्षण करू शकत नाही, बाप गेल्यानंतर ज्याला बाप मानलं, अशा मोठ्या भावाचा, मल्हाररावांचा खून होत असताना ज्याने बघितला आणि जो त्या क्षणी बदला घेऊ शकत नव्हता, अशा यशवंतरावांना आयुष्य संपवावं का असा विचार येणं साहजिक होतं. मात्र त्या काळ रात्री एक आवाज त्यांच्या कानी आला असेल. जेजुरीच्या खंडेरायानं म्हाळसाकांतानं बोलावा धाडला आणि न जाणे कुठून बुद्धी सुचली आणि यशवंतराव आपला जखमी पाय कसा तरी ओढत कडत जेजुरी गडावरती पोहोचतात. जेजुरीच्या ज्या पुजाऱ्यांना होळकरांकडून दान धर्म दिला जायचा, ज्यांचा खर्च पाहिला जायचा, ते पुजारी यशवंतरावांना ओळखण्यात भूल करतात, यशवंतरावांना झिडकारून काढून देतात. मात्र झुंज कादंबरीत नासई इनामदार सांगतात की यशवंतराव होळकरांना एक गरीब ब्राह्मण एक घोडी विकत घेण्यासाठी आणि वाट खर्चासाठी मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे त्यांच्या हातावरती देतो. यशवंतराव जेजुरीतून निघतात आणि पुढचा मुक्काम पडतो ते नागपूरच्या भोसल्यांकडे. नागपूरचे भोसले यशवंतरावांना आश्रय देतात खरा, मात्र दौलतराव शिंदेंनी पाठवलं धमकीवजा पत्र त्यांच्या हाताला लागतं आणि यशवंतरावांना कैद करून शिंदेंच्या हवाली देण्याचा बेत आखला जातो. ही गोष्ट यशवंतरावांच्या कानावरती येते आणि यशवंतराव तटावरून उडी मारतात, पसार होतात. उत्तरेत आल्यानंतर धार संस्थानामध्ये यशवंतरावांना आश्रय मिळतो. तेव्हा धारची सगळी सूत्र आनंदराव पवार यांच्याकडे होती. ते संकटात होते. त्यांचे मंत्री रंगनाथ यांनी संपूर्ण सैन्य आपल्याकडे गोळा करून धारचं संस्थान उलथवून टाकायचं आणि सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची असा बेत आखला होता. मात्र यशवंतराव होळकर मोजक्या सैन्याला हाताशी धरून हा बेत उद्ध्वस्त करतात. समोर मोठी सेना होती, तोफगोळा जोरात चालू होता. यशवंतराव होळकर आपली तलवार खेचतात आणि थेट तोफखान्याच्या दिशेनं धावतात. त्यावेळी तोफखाना पाहणारे जे अफगाणी पठाण होते ते यशवंतरावांना ओळखतात. यशवंतरावांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रचंड लढाया लढल्या होत्या. यशवंतरावांचं रौद्र रूप ही सेना जाणून होती. फक्त एक तलवार घेऊन यशवंतराव आपल्याकडे धावत येत आहेत हे पाहून तोफगोळ्यांचा मारा करणारे अफगाणी पठाण शरण येतात आणि यशवंतराव तिथंच आपलं युद्ध जिंकतात. धारच्या पवारांकडून मोठ्या चाकरीची, सेनापतीपद देण्याची किंवा राज्याचा मोठा हिस्सा देतो पण सोबतच राहा अशी ऑफर आलेली असते. मात्र दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या घटना आकार घेत होत्या. माळव्याची जनता प्रचंड स्वाभिमानी होती. मल्हारराव होळकरांनी मनगटाच्या जोरावरती माळवा जिंकला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या पदस्पर्शानं आणि सात्विक गुणानं माळवा पवित्र केला होता. मात्र अय्याश काशीरावानं इथं वेगळीच खेळी केली होती. शिंदे काशीरावाच्या अय्याशीसाठी कर्ज द्यायचे. कर्जाची वसुली झाली नाही की होळकरांच्या प्रांतावरती ताबा मारायचे आणि तो प्रांत स्वतःकडे खेचून घ्यायचे. हळूहळू करत होळकरांची दौलत संपुष्टात येईल का काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मल्हाररावांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे अनेक सरदार जिवंत होते. यशवंतराव होळकरांचा पराक्रम त्यांनी धारच्या लढाईत पाहिला होता आणि यशवंतराव होळकर हेच होळकरांच्या राजगादीसाठी शोभणारं नेतृत्व आहे हे त्यांनी मान्य केलं होतं. होळकरांचे जुने सैनिक सोबत येत होते. मात्र दरम्यानच्या काळात यशवंतरावांनी भिल्ल, पेंढारी आणि पठाणांची फौज आपल्या भोवती उभी केली होती. समाजात ज्यांच्याकडे गुन्हेगारी नजरेनं पाहिलं जात होतं, समाज ज्यांना स्वीकारत नव्हता, विकासाच्या कोणत्याही दिशा किंवा रस्ते ज्यांच्यासाठी नव्हते, त्यांना अधिकाराची पदं दिली, सत्तेत सामावून घेतलं. राजेशाही असताना लोकशाहीचा हा छोटेखानी का होईना पण प्रयोग यशवंतरावांच्या कारकिर्दीत झाला होता. यशवंतरावांनी आपली ताकद सिद्ध केली आणि संपूर्ण होळकरशाही, संपूर्ण माळवा
यशवंतरावांच्या पाठीशी उभा राहिला. दौलतराव शिंदेंच्या, हे दौलतराव शिंदे कोण? दौलतराव शिंदे हे महादजी शिंदेंचे पुतणे, ज्या शिंदेंनी आणि होळकरांनी एकत्रित येऊन आटकेपार झेंडा लावला होता. त्यांच्या तलवारी एकमेकांवरती पडतील याची सगळी सोय अलिजा बहादर दौलतराव शिंदेंनी लावली होती. यशवंतराव होळकरांना प्रतिकार करणं भाग होतं. त्याच्यामुळे यशवंतरावांनी माहेश्वर गाठलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी थोरले सुभेदार मल्हारराव गेल्यानंतर ज्या माहेश्वरकडे आपली राजधानी नेली होती, जिथं पांढऱ्या घोंगडीवरती बसून त्यांनी राजकारभार चालवला, त्याच माहेश्वर किल्ल्यासमोरच्या मोकळ्या पटांगणात राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक पार पडला 6 जानेवारी 1799ला. यशवंतरावांचा राज्याभिषेक हा फक्त एक पॉलिटिकल स्टंट होता का? तर तो अजिबात नव्हता. राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट अशी पदवी यशवंतरावांनी स्वतःला दिली होती. एक गोष्ट लक्षात घ्या, राज्याभिषेक झाल्यानंतर आपलं बिरुद काय असावं याचा निर्णय राज्यकर्ते करत असतात. त्याचप्रमाणे यशवंतरावांनी राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट ही पदवी घेतली. याला आपण डिकोड केलं पाहिजे की नेमकं यशवंतरावांना काय म्हणायचं होतं. राजराजेश्वराचा अर्थ काय होतो की तुझ्या राजाचा जो राजा आहे त्याचा ईश्वर. चक्रवर्तीचा अर्थ असतो सार्वभौम राजा. हे वाक्य अंडरलाईन करा. यशवंतराव होळकरांचा इतिहास मांडताना अमुकशाहीचा सरदार तमुकशाहीचा सैनिक असं काही नव्हतं. यशवंतराव होळकरांनी स्वतः सार्वभौम अधिकार असलेला चक्रवर्ती अशी पदवी स्वतःकडे घेतली होती. त्यामुळं अमुक साम्राज्याचा हिस्सा तमुक साम्राज्याचा हिस्सा ते नव्हते. त्यांच्या स्वतःमधून एक साम्राज्य निर्माण घेत होतं, उभारी घेत होतं. याच्यानंतर त्यांची पुढची पदवी आहे की सम्राट अशी. आता या पदव्या फक्त वल्गना होत्या का? तर नव्हत्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला. हे सगळं काय होळकरशाहीत येत नव्हतं. पण भारताचा एकूण एक राष्ट्र म्हणून सीमा निश्चिती करणं, या भूप्रदेशाला एक राष्ट्र म्हणून बांधणी करणं, राष्ट्राची निर्मिती करणं, हे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं होतं. महाराजा चक्रवर्ती सम्राट यशवंतरावांनी इंग्रजांचा धोका ओळखून या राष्ट्राच्या संरक्षणासाठी काम केलं. अखंड भारताकडे बघितलं तर हे एक साम्राज्याहून कमी नाही आणि त्या साम्राज्याचा सम्राट होण्याची धमक यशवंतराव होळकरांमध्ये होती. आणि त्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारच्या लढाया लढल्या, इंग्रजांना कसं नामोहरम करून सोडलं. इंग्रज बिनशर्त तह करायला तयार होते. भारताचा नकाशा उचला, पाहिजे तसं बोट फिरवा, पाहिजे तो प्रांत मागा, आम्ही द्यायला तयार आहोत. इंग्रजांची ही तयारी असताना सुद्धा यशवंतरावांनी हे सगळं झिडकारलं. जिन घर जिन तख्त, माझ्या घोड्याचं खोगीर हेच माझं सिंहासन आहे असं म्हणत संपूर्ण भारत यशवंतरावांनी पिंजून काढला. संपूर्ण भारतातून इंग्रज हकलून देण्यासाठी यशवंतरावांची जी लढाई होती, त्या लढाईतून यशवंतराव स्वतःला राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट का म्हणून घेतात याचं एक स्पष्ट स्वरूप तुमच्या समोर येतं. मात्र आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे यशवंतरावांची राजमुद्रा. मी खात्रीनं सांगतो की आपल्यातल्या अनेक लोकांना, म्हणजे जवळपास 80% लोकांना माहिती सुद्धा नसेल की यशवंतरावांनी स्वतःची राजमुद्रा घोषित केली होती. ती राजमुद्रा पुढील प्रमाणे: इंद्रप्रस्थितो राजा चक्रवर्ती भूमंडले तत्प्रसाद कृता मृदा लोकस्वयामी विराजते लक्ष्मीकांता पदंभोज्या भ्रमराचिते साम यशवंतस्य विख्यात्या मुद्रेशा पृथ्वी तले. अर्थात इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली, दिल्लीचा जो स्वामी आहे तो. संपूर्ण भूमंडलावर ज्याचा वर्चस्व आहे असा सम्राट. ईश्वरांच्या आणि पूर्वजांच्या आशीर्वादानं यशवंतरावांनी निर्माण केलेली ही राजमुद्रा, जी लोक यशवंतरावांचं नाव घेतात, होळकरांचं नाव घेतात, त्यांच्या मनात प्रचंड स्वाभिमान आणि साम्राज्य निर्माण करण्याची शक्ती असलीच पाहिजे. यशवंतराव होळकरांचा इतिहास वाचताना प्रत्येक पानावरती त्यांच्या पराक्रमाच्या आणि दूरदृष्टीची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आज जेव्हा नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारत म्हणतात, तेव्हा ते कुठेतरी महाराजा यशवंतराव होळकर की जय म्हणत असतात. कारण भारतातला पहिला
तोफखाना निर्मितीचा कारखाना यशवंतराव होळकरांनी सुरू केला. ज्या दारुगोळा आणि बंदुक्यांसाठी आपण फ्रेंच आणि इंग्रजांवरती अवलंबून होतो, ते अवलंबन संपावं आणि आपण आत्मनिर्भर बनावं, हा थॉट कोणी दिला असेल तो यशवंतरावांनी दिला. त्याच्यावरती कृती केली आणि पहिला तोफेचा आणि शस्त्र निर्मितीचा कारखाना भारतात आधुनिक पद्धतीचा निर्माण केला, तो यशवंतराव होळकरांनी. यशवंतरावांनी स्वतःला दिलेलं बिरुद असेल किंवा यशवंतरावांची राजमुद्रा, ही राजमुद्रा ठामपणे सांगते की यशवंतराव होळकरांच्या विचारांचे तुम्ही पाईक असाल तर तुम्ही चाकर असता कामा नये. चक्रवर्ती सम्राट जो कालचक्र रोखतो, कालचक्राची दिशा बदलतो, गुलामाला सत्ताधारी आणि सत्ताधाऱ्याला सत्तेतून खाली खेचण्याची ताकद आणि प्रेरणा यशवंतरावांच्याच विचारातून आपल्याला मिळते. शिवशाहीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गनिमी कावा हे युद्धतंत्र नेहमी वापरलं गेलं. ज्या वेळेला युद्ध सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लढली गेली, मोठमोठ्या जंगलात लढली गेली, त्यावेळेला गनिमी कावा करणं सहज शक्य होतं. मात्र जेव्हा साम्राज्याचा विस्तार झाला, माळवा ताब्यात आला, तेव्हा सपाट भूप्रदेशावरच्या लढाया कशा लढायच्या, या लढाया लढण्यासाठी खास करून शिंदे होळकरांनी एक युद्धकला विकसित केली होती, ती म्हणजे सपाट भूभागावरच्या गनिमी काव्याची. यशवंतरावांनी त्याला अधिक ॲडव्हान्स केलं. नेहमी यशवंतराव होळकर आणि नेपोलियनची तुलना होते, मात्र मी इथं प्रचंड आत्मविश्वासानं सांगतो की नेपोलियनची आणि यशवंतरावांची तुलना होऊ शकत नाही, कारण यशवंतराव नेपोलियनपेक्षा प्रचंड श्रेष्ठ होते. 21 लाख चौरस किलोमीटर म्हणजे युरोपचा 80% भाग नेपोलियनच्या ताब्यात होता. या नेपोलियनला अजिंक्य मानलं जात होतं. या नेपोलियनचा पराभव केला कर्नल आर्थर वेन्सली यांनी. हाच आर्थर वेन्सली नेपोलियनचा पराभव करतो तेव्हा नेपोलियनपेक्षा श्रेष्ठ ठरतो. भारतात यशवंतरावांचा बंदोबस्त करण्यासाठी आर्थर वेन्सलीला बोलवलं जातं आणि याच आर्थर वेन्सलीला यशवंतराव माळव्याची मूठभर माती चारतात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा मानहानीकारक पराभव होतो की वेन्सलीला इंग्लंडला बोलवलं जातं आणि त्याच्यावरती खटला चालतो. कर्नल वेन्सलीनं नेपोलियनला हरवून जी प्रतिष्ठा कमवली होती, त्याच्याच अब्रूचे धिंडवडे यशवंतरावांनी माळव्याच्या मातीत काढले होते. त्यामुळं यशवंतराव आणि नेपोलियन यांची तुलना होणं शक्य नाही. यशवंतराव होळकर हे नेपोलियनपेक्षा अनेक पटीनं श्रेष्ठ होते, हे आपण मान्य केलं पाहिजे. ते मान्य होईल असं त्यांच्या लढायाचे खूप सारे प्रसंग आहेत. यशवंतरावांचं चरित्र एका व्हिडिओत कैद होणार नाही. आपण यशवंतराव होळकरांच्या चरित्राची, पराक्रमाची, दूरदृष्टिकोनाची जी चर्चा करतोय, तो त्यांच्या एकूण पराक्रमाच्या 1% सुद्धा नाही. यशवंतरावांच्या पराक्रमावर, लढायावर, युद्ध कौशल्यावर, त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर किमान 30 व्हिडिओची सिरीज होऊ शकते आणि भविष्यात आपल्याला ते करायचं. होळकरांनी राजेशाही आणि लोकशाहीचा कसा संगम घडवून आणला किंवा होळकर राजेशाहीला लोकशाहीच्या मार्गावरती कसे घेऊन गेले, हा एक इंटरेस्टिंग विषय आहे. अहिल्यादेवी म्हणायच्या की ज्याच्या मनगटात बळ, बुद्धीत चातुर्य आहे, तोच लोकाभिमुख स्वकर्तृत्ववान राजा होतो. राजाच्याच पोटी येणारा राजा व्हावा, हा सिद्धांत पहिल्यांदा अहिल्यादेवींनी झुगारून टाकला. 1799ला यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक होतो. 1802ला ते पुण्यावरती चाल करतात. पेशवे आणि शिंदे पळवून लावतात. पुण्याची गादी रिकामी असते, कुणी पेशवा नव्हतो. यशवंतरावांनी मनात आणलं असतं तर एका सेकंदाच्या आत ते शनिवार वाड्यात गेले असते, राजसदरेवरती बसले असते. यशवंतराव संपूर्ण मराठेशाहीचे मालक झाले असते. मात्र यशवंतरावांनी ते केलं नाही. अमृतराव पेशव्यांना त्यांच्या जागी बसवलं आणि यशवंतरावांच्या मनात जे होतं, इंग्रजांचं संकट जेव्हा ते मोठं होत होतं, त्यांच्या विरोधात लढण्यासाठी यशवंतराव सज्ज होत होते. सार्वभौमत्व हे कोणत्याही लोकशाहीचं कोर प्रिन्सिपल आहे. यशवंतरावांच्या मनात या सार्वभौमत्वाबद्दल प्रचंड आदर होतात. त्यामुळेच ते स्वतःला चक्रवर्ती सम्राटही म्हणून घेतात आणि संपूर्ण भारताच्या अखंडतेसाठी लढायला सुरुवात करतात. भारताची राष्ट्र म्हणून कल्पना करताना यशवंतरावांनी प्रचंड त्याग केले. मल्हाररावांचा खून ज्या मल्हार गर्दीत झाला होता, शिंदे पेशव्यांनी केला होता, त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं
दुसऱ्यांदा यशवंतरावांच्या सख्ख्या भावाला शनिवार वाड्यात हत्तीच्या पायी देऊन मारलं. हा सगळा संघर्ष ते विसरायला तयार होते. शिंदेंना ते साथ घालत होते की एकत्र या, आपण एकत्र इंग्रजांच्या विरोधात लढायचं आहे. ज्या वेळेला यशवंतराव पुण्यावरती चालून आले, पेशवा पराभूत झाला आणि दुसरा बाजीराव हा वसईला गेला आणि त्याने इंग्रजांशी तह केला आणि याच तहामुळं भारताच्या गुलामीचा पुढचा अध्याय लिहिला गेला. जर पेशव्यांनी शिंद्यांनी यशवंतरावांवरती विश्वास ठेवला असता, त्यांच्या मूल्यांवरती विश्वास ठेवला असता, तर कदाचित भारत पारतंत्र्यात गेला नसता. 6 जानेवारी 2021 या दिवशी महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक वाफगावच्या किल्ल्यावरती पहिल्यांदा साजरा करण्यात आला. याच दिवशी संध्याकाळी पत्रकार भवनमध्ये संजय सोनवणे लिखित यशवंतराव होळकर द अनसंग हिरो या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि यावेळी फुले साहित्याचे अभ्यासक दिवंगत हरी नरके यांचं भाषण झालं. ते भाषण मी लाईव्ह ऐकलं होतं. आपल्या भाषणात हरी नरके म्हणाले की यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमात, चारित्र्यात महात्मा फुले यांना क्रांती दिसते. म्हणून यशवंतरावांच्या पराक्रमावर प्रभावित होऊन महात्मा फुलेंनी आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवले. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं होतं. शिवाय बाबासाहेबांचा जन्म महूमध्ये झाला. महूमधल्या ज्या ठिकाणी हा जन्म झाला तो प्रदेश त्यावेळेला होळकर स्टेटचा हिस्सा होतं. शिवाय केळुस्कर गुरुजींनी ज्या वेळेला पहिल्यांदा शिवचरित्र लिहिलं, त्यावेळेला शिवचरित्राची खुलेआम विक्रीस मनाई होती, इंग्रजांचं राज्य होतं. त्यावेळेला बाबासाहेब आणि केळुस्कर आपल्या डोक्यावरती शिवचरित्राच्या थप्पीच्या थप्पी रचून दारोदारी जाऊन विकायचे. केळुस्करांच्या घराचा लिलाव होईल अशी परिस्थिती त्यावेळेला आली होती. त्यावेळेला अनेक संस्थानिकांकडे जाऊन मदत मागण्याचं काम केळुस्करांनी केलं. मात्र फक्त आणि फक्त होळकरांकडून केळुस्करांना मदत झाली. दारोदारी जाऊन शिवचरित्र विकण्याचा त्रास होता, तो बंद झाला. 27 देशांमध्ये शिवचरित्र पोचलं. शिवाजी महाराजांचा इतिहास पोचला. हे होळकरांनी केलं. आणि यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं आउटपुट होतं की बाबासाहेबांच्या डोक्यावरतीचा जो भार होता तो होळकरांनी कमी केला. आणि याच बाबासाहेबांनी संपूर्ण हिंदुस्थानातल्या उपेक्षित वंचितांच्या डोक्यांवरच्या, मानेतल्या, हातातल्या पिढ्यानपिढ्या गुलामीच्या जोखडातून त्यांची मुक्तता केली. फुले आणि आंबेडकर हा एक कनेक्ट आहे, ज्याची चर्चा पुढचं सोशल इंजिनिअरिंग करत असताना वारंवार झाली पाहिजे. यशवंतराव होळकर प्रथम यांच्या इतिहासावरती आपण जी काही चर्चा केली ती एका अख्ख्या समुद्रातला मोती शोधताना हातात लागलेल्या फक्त एका रंगीत खडकासारखा आहे. अजून बरंच काही बाकी आहे. बरेचसे भाग यशवंतरावांच्या लढाया, त्यांच्या युद्धनीत्या, दूरदृष्टिकोन याला डिकोड करणारे आहेत. एका बाजूला भिल्ल आणि पेंढाऱ्यांची पारंपरिक फौज, दुसऱ्या बाजूला राजरोज मुजरे झाडणारे फ्रेंच आणि इंग्रजांची दिमतीला असणारी फौज, असं होळकरांचं सैन्य होतं. त्याची गुपितं उलगडूयात पुढच्या भागात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक दरवर्षी किल्ले वाफगावला पार पडतो. हजारांची संख्या लाखोवर गेली पाहिजे. या सगळ्यांची आपण दक्षता घेऊयात, इतिहासातून प्रेरणा घेऊयात वर्तमानातल्या सोशल इंजिनिअरिंगसाठी. धन्यवाद.